मी काय करू मला कळतच नाहीये. अगं सोन्याचे दागिने घाल की. हा सोन्याचे दागिने घालणारच आहे ग, पण ते लग्नात. आता कसं आहे ना, हा जो एंगेजमेंटचा आउटफिट आहे याच्यावर ते ज्वेलरी जाणार नाही. काय करू मला काही कळतच नाहीये. हे सगळं आवडेल का रिशला? नाही आवडलं तर त्याच्या चॉईसेस एक तर सिम्पल आहे, तुला माहिती आहे ना तो कसा आहे. काहीच कळत नाहीये मी काय करू. एक काम करू का, हे सगळं बघण्यापेक्षा मी तिथे जाऊन बघू का ऑफलाईन? अनिका अगं परवा साखरपुडा आहे ना, आता कुठे जाणार तू खरेदीला? अरे ते सगळं होऊन जाईल, तो प्रॉब्लेमच नाही आहे. तर मेन प्रॉब्लेम आहे माझ्यासोबत येणार कोण? माझे सगळे फ्रेंड्स आउट ऑफ टाउन आहेत. तुझी ग्रॅनी आजी आहे, आई आहे. मी येऊ का तुझ्या बरोबर? नको. आय मीन तू येऊ शकते का, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण मला कोणीतरी माझ्या एजचं हवं होतं, म्हणजे जरा मला बेटर पडलं असतं ना. मला कोणी मोठी बहीण पण नाही आहे. रिशच्या चॉईस कमळीशी फार मॅच होतात नाही, म्हणजे दोघंही सिम्पल चूज करणारे आहेत है ना. एक काम करू का, मी कमळीलाच घेऊन जाऊ डायरेक्ट. काय? हो आय मीन आय नो कमळीशी माझे रिलेशन एवढे चांगले नाही आहेत, पण आता माझी एंगेजमेंट होती की नाही, मग मी विचार करते मला आता मॅच्युअर व्हायला पाहिजे. झालं गेलं ते जुनं आता सोडायला पाहिजे, ते सगळं विसरून जायला पाहिजे आणि न्यू स्टार्ट करायला पाहिजे. म्हणून मी विचार करते कमळीलाच घेऊन जाऊ. कारण की कसं आहे, मला जो आउटफिट हवा आहे ना तो रिशसारखा सोबर चॉईसचा, पण माझ्यासारख्या मॉडर्न स्टाईलचा असं मिक्स्ड आउटफिट हवा आहे. ते जरा कमळीला कळू शकतं, ती चॉईस करू शकते, ती बेस्ट पर्सन. अनिका आजी कमळीशी तू कसं वागली? नको 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 आजी, तू बोल ना तिच्याशी. मला माहितीये मी नाही चांगली वागली आहे, पण आता मी चांगलं वागेन ना, तिला घेऊन जाते ना. तू बोल ना तिच्याशी, तू बोलली तर ती येईल. कोणी मुलींना घेऊन जातो? प्लीज प्लीज आजी प्लीज माझ्यासाठी बोल ना कमळीशी. ओके ओके मी विचारते तिला. थँक्यू, लव्ह यू आजी. हे तुम्ही काय विचार करायला लागलाय? मी काय म्हणतोय कमळे, आपण ही गोष्ट ऋषी भाऊंच्या कानावर घालूया का? वय ए बाबा अजिबात नको. त्यासनी जर कळलं की नाही उगा बोंबाबोंब करतील. उगा करायला जाशील गणपती आणि व्हायचा मारुती. आधीच त्यांच्या डोसक्याला काय कमी ताप आहे काय? लई टेन्शन मध्ये येत ते. चरणचं कानावर नाव जरी पडलं की नाही त्यांच्या डोसकंच फिरल त्यांचं. त्यापेक्षा आधी आपण त्या चरणला हुडकूया. तो हातात आला की नाही सगळी कोडी सुटतील बघ. बरं चल निंगे, आपण लेक्चरला जाऊया. बंड्या लेक्चर नंतर आम्ही तुला भेटतो. ठीक आहे. तोच तर त्या चरण बद्दल काय माहिती मिळते का बघ. चल. ह्या वेळेला कुणाचा फोन आला? हॅलो. बंड्या बोलतोय ना? हो बंड्याच बोलालोय. आपण कोण? अरे मी अन्नपूर्णा आजी बोलतीये. हा बाबा अन्नपूर्णा आजी. नमस्कार आजी. तुमच्याकडं माझा नंबर कसा काय? अरे अनिकाने दिला मला. अच्छा ठीक आहे. काय काम होतं का माझ्याकडं? खरं तर बंड्या तुझ्याकडे नाही, कमळीकडे काम आहे माझं. तिला जरा फोन देऊ शकतोस तू? हो हाय इथं माझ्यापाशीच आहे, मी देतो फोन. अरे वा. कमळे, अन्नपूर्णा आजींचा फोन आहे तुझ्यासाठी, काहीतरी काम आहे म्हणे. हॅलो. हा आजी. कशी आहेस तू कमळी? मी बरी आहे. बोला. आज अचानक असं? माझं छोटं काम आहे तुझ्याकडे, करशील का तू? काय आजी तुम्ही लाजवायलाय. तुम्ही फक्त बोलायचं ना कमळीनं करायचं. बोला. म्हणजे तुला तर माहिती आहे आमच्या अनिकाचा 2 दिवसांनी साखरपुडा आहे. तर ते साखरपुड्यासाठी तिला ना काही खरेदी करायची आहे, पण तिच्या मैत्रिणी सगळ्या गेल्यात बाहेरगावी. तर ते खरेदीला तू जरा तिला मदत करशील का प्लीज? मला माहिती आहे अनिका तुझ्याशी कसं वागली ते, पण माझ्यासाठी एवढं करशील? कमळी हॅलो, ऐकतेस ना? हां आजी. ठीक आहे, जातो मी. थँक्यू कमळी, ठेवते. काय झालं? काय बोलली कमळी? हो बोलली, नाही आहे बोलली, काय येणार आहे नाही येणार आहे, काय झालं?
येईल ती. येते. थँक्यू. आता खुश? खुश, सुपर सुपर डुपर खुश. थँक्यू आजी. ओ माय स्वीट आजी. अशीच खुश राहा आणि शहाण्यासारखी वाग. मी जरा आजोबांकडे जाऊन येते. हो. अनु बाळा. हो, तुझी आयडिया हिट, म्हातारी फिट. येस, ग्रेट. आपला प्लॅन वर्क केला आणि आता कमी टमी येते माझ्यासोबत शॉपिंगला. हॅपी. येस ऑफकोर्स. बट माझा रेश येईल ना माझ्यासोबत शॉपिंगला. त्याचं टेन्शन तू घ्यायची गरज नाही, मी बघते. आता जर का मी 2 दिवस अनिका संग थांबलो तर मग त्या चरणला हुडकायचा येळ कसा मिळणार? तर हे अन कोडं कसं सोडवायचं? कमळे, काय झालं ग? अन्नपूर्णा आजी काय म्हणल्या? आणि तुझं तोंड असं अचानक का पडले? आजी म्हणत होत्या की अनिका संग खरेदी करायला साखरपुड्याची जा. आणि जोपर्यंत साखरपुडा होत नाही तोवर तिच्या संगच राहा. अगं मग तू काय म्हणलीस? आता मी काय नाही म्हणणार आहे का त्यासनी? म्हणजे आता तू त्या माकडिणीच्या पिशव्या उचलायला जाणार होय? मला नाही माहित. मी आजींसाठी हो बोललोय. अगं कमळे, होय बरोबर आहे तुझं, पण आपल्याला ह्या 2 दिवसात त्या चरणला बी हुडकायचं आहे ना व. त्याला तर हुडकूयाच र, पण मला वाटतंय आपण पहिलं ऋषी सरसनी जाऊन ही समज सांगूया. अरे बाबा म्हणलोय की नाही तुम्हाला नको म्हणून. कमळे असं कसं? निंगी म्हणते ती बरोबर आहे. आता उद्या तू दिवसभर त्या अनिका बरोबर अडकणार, म्हणजे तू ही गोष्ट त्यांना सांगितलीच पाहिजे. आणि मला 100% गॅरंटी आहे ऋषी भाऊ नक्की मदत करणार. वय ठीक आहे सांगूया, पण कसं सांगायचं? अगं सोपं आहे, फोन लावून. हा, मी फोन करतो इकडे. हा ऋषी भाऊ, बंद लागतोय फोन. अरे बंड्या परत लाव की. हा, लावतो. बंद लागतोय फोन. कमळे, उद्याचा अख्खा दिवस तो अनिका बरोबर असणार, म्हणजे आपल्याकडे आजचा अर्धाच दिवस आहे. आणि ही गोष्ट अशी फोनवर सांगून उपयोगाची नाही, त्यांना डायरेक्ट जाऊन सांगितली पाहिजे. चला, आपण डायरेक्ट ऋषी भाऊंच्या घरी जाऊ आणि त्यांना खरं खरं सांगू. चला. अरे किती वेळा सांगायचं, मी नाही जाऊ शकत त्यांच्या घरला. अगं वय की वय, पण आता सवाल ऋषी सरांच्या आयुष्याचा आहे, मग तरी बी असं बोलतेस वय ग? थांबा थांबा, माझ्याकडे काय आयडिया आहे. तुला तिकडे जाऊन कुणाला बी भेटायची काय बी गरज नाही. तू डायरेक्ट जाऊन ऋषी भाऊंना भेट, त्यांना खरं खरं सांग आणि माघारी ये.